नमस्कार मैत्रिणींनो. पुरणपोळ्याचा सण म्हटला का खूप वेळ लागतोच, पण करायला गेलं का पटपट आवरतं पण. आणि मनापासून करायचं असलं का ती गोष्ट कधीच म्हणजे आपल्याला वाटत नाही की खूप वेळ लागतो. मला तरी म्हणजे कधी वाटत नाही. मी नेहमी आता कोणतेही सगळे सण करते, पण माझे टाईमवरच सगळी कामं वगैरे आवरतात. तसेच मी गावाकडे गेली तरी पण माझं तसंच नेहमीच सुरू असतं. आमचं तरी 9-10 वाजेपर्यंत सगळी कामं वगैरे. गावाकडे तर आम्ही 9लाच जेवण करतो, नाश्ता वगैरे नसतात. सगळी शेळ्या वगैरे राखायला जातात, म्हणजे ज्याची त्याची कामं असतात. त्यामुळं रोजची सुद्धा कामं आमचे 9ला आवरतात. आणि पुरणपोळ्याचा स्वयंपाक तर आम्ही 10लाच लवकरच आवरून वगैरे घेतला. मग मी इथं डाळ वगैरे शिजायला टाकली पटकन. म्हटलं आता पीठ पण मळून घेऊया. आता पीठ गव्हाचा कसा आहे म्हणून मी थोडासा मैदा वापरला, कारण मी पहिल्यांदाच ते गावाकडं करणार होती. म्हणजे अगोदर केलेत, पण आता नवीन खूप दिवसातून केलं का आपल्याला पण माहीत नसते पीठ वगैरे कसं असते. त्यामुळं मग मी पीठ वगैरे मळून घेतलं मैदा टाकून. मी एकीकडे गूळ टाकून डाळ शिजवायला ठेवली. डाळ तर शिजून तयार होती. गूळ टाकून मी थोडंसंच मीठ टाकलं आणि पटकन मग डाळ पण शिजवून घेतली त्याच्यामध्ये. मग परत लगेच दूध वगैरे तापवून घेतलं एका बाजूला. आता पटपट कामावरायचे म्हटले का आपला हात पण पटपट चालवला पाहिजे. नुसतंच तोंड पण चालवून काही उपयोग नसते. मग कटाची आमटी म्हटलं तर मग ते तर काही सोडूच नका. एवढी आवडते ना, आणि गावाकडची खरंच खूप टेस्टी होते. आपण इकडे किती मसाला घातला तरी होतच नाही, पण गावाकडची एवढी छान होते ना. तर इथं मग मी फोडणी वगैरे दिली. मस्त फ्रेश कढीपत्ता आणला होता. तर अंगणातच छोटंसं झाड आहे, आणि थोडंसं लाल तिखट आता पुरतंच टाकलं होतं. तर ते लाल जास्त दिसते कारण मिरची थोडीशी तिखट असल्यामुळे मी जास्तच वापरले. थोडेसे मसाला टाकला आहे त्यामध्ये. आता जिरे आणि खोबऱ्याचं कूट आहे, लसूण वगैरे, त्यामध्ये कोथिंबीर थोडेसे टाकले आणि येळवणी. एवढी छान लागते ना येळवणीची आमटी. कुणाला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता चुलीवरच बनवायची होती, पण आता मी आतमध्ये करत असल्यामुळं आतमध्येच बनवून घेतली. मस्त अशी फोडणी दिली आणि थोडंसं चवीपुरतं मीठ. बघू शकता एवढी छान झाली होती ना. तर एवढी सगळ्यांना आम्हाला संध्याकाळपर्यंत पुरत नाही, पण मी मस्त बनवली होती. मग भजे पापड वगैरे म्हटलं लगेच तळून घेऊया. आता माझ्या सासूबाई खालीपासून पुरण वाटत होत्या, पण माझे हात घाण होते त्यामुळे त्यांचा काही व्हिडिओ घेतला नाही. मुलं तर एवढी बिझी झालीत ना गावाकडे आल्यापासून, ते नुसते खेळतच राहतात. ते म्हणतात तुझे तू घे नाही तर राहू दे. त्यामुळे मी काही सासरी आल्यावर जास्त व्हिडिओ पण घेतले नाहीत. तर तिकडं काय मी ट्रायपॉड वगैरे नेऊ शकत नव्हते, त्यामुळं असे सहजच घेतलेत. तर कुठे ॲडजस्ट होतील तितकेच. तर इथं पापड्या वगैरे कुरड्या तळून घेतल्या. मुलांचं तर सुरू होतं, मी तळत होते तोपर्यंतच घेऊन खायचं. जाऊबाईनं बाजरीची सांडगे पण बनवली होती. ती म्हटलं आपण तळून बघूया कसे लागतात. कुणाला आवडतात बाजरीचे सांडगे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर छान झाले होते. आणि तांदळाच्या कुरड्या बनवल्या होत्या आणि बाजरीचे सांडगे, म्हणून म्हटलं बघू चला. तर आता गावाकडं तर जास्त असलं तळण वगैरे करत नाहीत, कारण उन्हामुळं तर कोणाला जेवणात येतच नाही. पण मी आता इकडं करते त्यामुळे मी सगळं व्यवस्थित स्वयंपाक वगैरे करते. मला तसंच आवडतं. मग सगळं तळून वगैरे घेतलं. मग लगेच आम्हाला पुरणपोळ्या लाटायच्या होत्या. मग आम्ही दोघींनीच बाहेर चुलीवर मस्त लाटायचा प्लॅन केला, कारण गॅसवर तर आपण रोजच बनवतो, पण आमचं चुलीवरच असतात पुरणपोळ्या, भाकरी वगैरे सगळं. मग सासूबाई माझ्या लाटून देत होत्या, मग मी भाजत होती. मस्त अशा टम्म फुगत होत्या. बघू शकता एवढ्या भारी झाल्या होत्या ना पुरणपोळ्या. मस्त अशा पुरणपोळ्या तयार झाल्या. मग सगळ्यांनी मिळून आम्ही जेवण केलं. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये सांगा. आणि गावाकडच्या पुरणपोळ्या खायला या. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. बाय बाय, पुन्हा भेटू.